आपली परिस्थिती कशी माहित आहे का? यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. विनोदनी कोणासाठी बाबा? खरं सांग. पण मी काय म्हणते, ज्यांना पटलं त्या 2-4 जणांनी वाजवली, बाकीच्यांना काही जीएसटी लागत होतं का टाळी वाजवायला? अरे तेवढी टाळीच आहे विदाऊट जीएसटी, तेवढी वाजवायचं आपली. बाकी सगळ्याला जीएसटी लागला आपल्याला, की एवढी एक टाळीच आहे गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स रहित आहे. वाजवायचं रे. टाळी वाजवणं मोठ्या मनाच्या माणसाचं लक्षण आहे. पण खरं सांगू का दादा, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार. मी शहाणा या भ्रमातच माणसाचं आयुष्य दुःखी होत चाललंय. नको देवा, कितीतरी दुसऱ्यालाही चांगलं म्हणायला शिकू द्या आम्हाला. सांगा ना, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो की नाही ग माय? हो. तुम्हाला माझी भाषा कळतीये ना? भाषा कळतीये ना माझी? शब्द ऐकू येतात ना? मग आनंद घ्या. तुम्ही तर आवर्जून घ्या. हा, हसू वाटलं मोठ्यानं हसा. यांचं काय, यांना कुठेही हसायला भेटतं. हे काय बसलं टपरीवर यांचं हे अवघड आहे. आपलं अवघड आहे ना माय. आपण जर 4 माणसात मोठ्याने हसलो तर माणसं म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्याने हसावं का? आपलं अवघडच आहे माय. हे माहेर आहे तुमचं. इथं बिंदास. हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा. माझं एक वाक्य गांभीर्यानं घ्या. देवाशिवाय कोणासाठी रडायचं नाही आणि देवाच्या दाराशिवाय कुठेच रडायचं नाही, कारण त्याच्याशिवाय आपला कुणी नाही आणि त्याच्याशिवाय कुणी ऐकून घेणार नाही. खरंच हे समाजासाठी नकोच दादा. आणि लोकाला तर आपली पडती बाजू कधीच दाखवायची नाही. आपल्या घरात किती प्रॉब्लेम असू द्या, समाजासमोर ताठ मानेनच उभं राहायचं. लोक गैरफायदा घेतात रे आपल्या कमकुवतपणाचा. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. कशाला जगाला सांगायचं? तुम्ही म्हणाल सांगायचं कोणाला? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, त्याला सांगूया ना. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. तो ऐकेल ना. तर त्याच्यासारखा प्रेमळ कोण आहे मला सांगा? भगवंतासारखा प्रेमळ कोणी आहे का? अहो पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन सोडणार नाही. मी अर्जुन मारणार म्हणजे मारणारच. अर्जुनाला मारायचा पण भीष्माने केला याची चिंता कृष्णाला वाटायला लागली. कृष्ण अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले, रूम मध्ये गेले आणि अर्जुनाला जाग करायचा प्रयत्न केला. अर्जुन मात्र घराघर झोपलेला. चेहऱ्यावर आनंद असा जसं काय युद्ध जिंकून आलाय. देवालाही कॉम्प्लेक्स वाटायला लागला, जलसी वाटायला लागली. अरे बाबा, जेवढा आनंदी तू आहेस अर्जुना तेवढा तर मीही नाही, हो की नाही? अरे एवढा सुखी कस काय रे बाबा? ज्या लोकांना आपलं मानलंस ती लोक जीव घ्यायला बसली आहेत तुझा. अरे ज्या लोकांना नातो गोतो म्हणलास ती नाती गोत्यातलीच माणसं जीवावर उठलेत तुझ्या. हा, सैन्य त्यांच्याकडे, बल त्यांच्याकडे, सामर्थ्य त्यांच्याकडे. तुझ्याकडे इनमिन फक्त मीच. तुला कशाचीच काळजी वाटत नाही. त्या भीष्मांनी तुला मारायचा पण केलाय. तुला झोप तरी कशी लागली अर्जुना? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं पाळसकर. अर्जुन म्हणला देवा, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? माझ्यासाठी तू जागा आहेस ना. मी का चिंता करावी? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. मग अवघेची त्रैलोक्य आनंदाची. जोपर्यंत तू माझ्या पाठीशी आहे मला माहित आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवली दी. तू काहीच कमी पडू देणार नाहीस मला. मग मी कसा खुश राहू नको? मग आता काही काही माणसं विचारतात, ताई फार परमार्थ केला पण सुख नाही लागलं. कारण तुमचा परमार्थ चुकला. तुम्ही परमार्थ स्वार्थ ठेवून केला. आपला परमार्थ फार खतरनाक असतो. 10 दिवस गणपती बुडवताना बाबराव, पुन्हा बोंबलायचं देवाने वाटोळ केलं देवाने. आणि तू नाचला त्याचं काय? नवल वाटतं मला माणसांचं. आखाडात पाहुणा सोडत नाही आणि श्रावणात खात नाही. तुम्हाला असं वाटतं का श्रावणात 1 महिना पाळलं की आखाडात जेवढी बोकडं तुम्ही हाणली त्याचं पाप जाते? लक्षात राहतं ना देवाच्या गेल्या महिन्याचं. गेल्या महिन्याचं कुठं फेडाल? तेही कुठेतरी फेडावं लागतं की नाही? बरं, ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा स्वाभिमान करतात ही माणसं. पार्टीला गेल्यावर स्टेटस ठेवतो. तू ही मांसाहाराचा स्टेटस ठेवतात. आज आम्ही पोरं पार्टीला गेलो. ही स्टेटस ठेवा. बरं, इतका आता ऊत आलाय त्याला. आमच्या भागात तर लयच ऊत आलाय. नात करती काय? यावंच लागतंय. हा, कुठून खोटं बोलायचं नाही. आता ह्यांना कोणी सांगावं? सगळीकडे खोटं झालंय. फक्त वारकरी संप्रदाय सोडला तर
सत्य कुठंच राहिलं नाही, बाकी सगळं खोटंच झालंय की रे बाबा. कसं खोटं बोलायचं नाही? बर समाज असा आहे की ते चार माणसं एकच खोटं बोलली तर खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? हे मी नाही म्हणत, चाणक्य सांगतात चाणक्य नीतीमध्ये. ही अशी बुद्धिमत्तेची लोक आहेत की तर चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं की खोटं? चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. बरं मला इमानदारीने सांगा, आपल्या पाळस मधला गणराया काय आणि लालबागचा राजा काय, हे दोघं वेगळं आशीर्वाद देतात का? तरी सुद्धा सेलिब्रिटी पॅटर्न तिकडं असल्यामुळे गर्दीचं प्रमाण सुद्धा तिकडं जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे, हो की नाही? तिकडे हिरो हिरोईन जातात म्हणून आम्ही बी गेलोच पाहिजे महाराज. तिकडे ते आम्ही का नाही जायचं? नाही देवा, असं नसलं पाहिजे. मला ज्ञात असावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. आणि कल्पना इतकी विचित्र आहे ना देवा. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात कल्पना राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. हे नको बाबा, कल्पनेची बाधा नहो कमने काळी ही संत मंडळी सुखी असो. मी आनंदी नाहीये, त्याचं कारण आहे माऊली म्हणतात आमची अवस्था अशी आहे, हे किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. किरडू म्हणजे साप. आजही जुनी माणसं सापाला किरडू म्हणतात. आता अंधारात जर सापासारखं काही हल्ल्यासारखं दिसलं, तो साप नसला तरी माणसाला भीती. अवस्था तशीच आहे. खरं काहीच नाहीये पण आम्ही घाबरतोय का तर आमचं कर्म चुकतंय. आमचं कर्म चुकल्यामुळे आम्हाला भगवंताची भीती वाटतीये. ज्या दिवशी आम्ही प्रामाणिक जगायला शिकू त्या दिवशी भगवंत आमच्या घराची चाकरी करेल हा विश्वास आम्हाला असेल. प्रामाणिक जगलं पाहिजे. काय प्रामाणिक राहिलंय मला सांगा? काही नाही. आपल्याकडे फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. गाव पेटलं तरी चालतंय तिकडे आपल्याला. काय प्रामाणिकपणा राहिलाय आपल्याकडे? काही नाही बघा दादा. देव देश धर्म आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी वापरतोय. देवाचाही वापर आहे, देशाचाही वापर आहे आणि धर्माचाही वापरच आहे. नाही तर मला सांगा, जातीवर कुठं देव असतात का? आमच्याकडे देव सुद्धा जातीवर आहे. धनगराचा खंडोबा, उरल्या सरल्याचा इठोबा, तो बिचारा सगळ्याचाच आहे महाराज. तो काही म्हणत नाही उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती दे कोणी. अवघड झालं हो. तुम्हाला हे कुणी सांगा, गणराया तोच, विठ्ठलही तोच, रामही तोच, कृष्णही. आता नीट ऐका. तुम्ही बसलाय, मी उभी आहे. भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. यात काही कमी मोठेपणा आहे का? अगदीच तसं भगवंताचे 24च्या 24 अवतार ही भगवंतानं केलेली व्यवस्था आहे. त्याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही. हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ असं देवात कधीच असू शकत नाही. पण आमची बुद्धिमत्ता अशीच आहे. आमचं पाप आहे ना की आम्हाला देव कळत नाही. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, गर्दी होती, बसलो नाही. काही म्हणतात बसलो होतो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकच नाही तुमच्या. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतं. जगाच्या मालकाचं नामचिंतन मला इतकं परिपूर्ण घडवतं, हा अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी अभंग आहे. गणरायाच्या दारामध्ये आज सार्वजनिक गणेशोत्सव पाळज या पुण्यभूमीवर नवसाला पावणाऱ्या या गणपतीच्या गणरायाच्या दारात आता कसं आहे ना, ज्यांचं नावच गणपती आहे तिथे संख्येला कमी नाही. कारण लोकमान्य टिळकांनी हा जो सोहळा उभा केला, आता थोडासा आपण विचार करूया. 33 कोटी देव आहेत प्राणप्रतिष्ठा करायला, पण लोकमान्य टिळकांनी गणेशाचीच प्राणप्रतिष्ठा केली. काहीतरी कारण असेल की नाही? बघा, गण म्हणजे संख्या. आपण म्हणतो गणती करू नकोस, गणना करू नकोस. गण म्हणजे संख्या, गण म्हणजे संख्या आणि पती म्हणजे मालक. गणराया म्हणजे संख्येचे मालक आहेत. सरळच सांगायचं म्हटलं तर पाळजकर माणसांना एकत्रित ठेवायची ताकद त्या गणेशाच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. कारण त्यांना समाज एकत्रित करायचा होता.
धर्मभेद मिटवायचा होता, जातभेद मिटवायची होती, माणसांची सामर्थ्यता वाढवायची होती, म्हणून गणरायाची प्राणप्रतिष्ठा. कारण ते शेवटी गणेश आहे. त्यांच्याकडे सामर्थ्यच तेवढं आहे की त्यांच्या कृपेशिवाय आमच्यासारख्याचं तर काहीच खरं नाही. माझं ज्ञानोबाराय, ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, सर्वज्ञ ज्ञानोबाराय म्हणतात. देवा, माझं कितीही ज्ञान असावं, पण ते ज्ञान जर पुढच्यांच्या मतीपर्यंत पोहोचू द्यायचं असेल तर मला तुझ्या कृपेशिवाय पर्यायच नाही. देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. माझा अर्थ पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी. तुम्हालाही अनुभव असेल, आमच्यापेक्षा काय अहो लाखो पटीनं माणसं हुशार आहेत, पण फक्त बोलता येत नसल्यामुळं त्यांचं ज्ञान समाजासमोर येत. मग ते वाचस्पती कोण असतील तर ते गणपती आहेत. त्या वाचस्पतीचा आशीर्वाद एकदा मिळाला की माणसाकडे ज्ञान जरी कमी असलं तरी ते पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचतं. पण माऊली म्हणतात, मी ज्ञानेश्वरी सांगेल खरं, पण माझी ज्ञानेश्वरी पुढच्याला कळण्यासाठी गणराया तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. हा तूच आहेस जो माझी ज्ञानेश्वरी पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचू देणार आहेस. मग तू कुठलंही रूप घे देवा, मग तो पांडुरंग स्वरूप असू दे, तो राम स्वरूप, कृष्ण स्वरूप, विष्णू स्वरूप, तू कुठलंही स्वरूप असू दे. मला माहित आहे तुझा प्रत्येक अवतार माझ्या उद्धारासाठी आहे. ज्ञानोबा, तुकोबा, जनाई, मुक्ताबाई कोणीही असू दे, तुझा अवतार फक्त माझ्यासाठीच आहे. कारण तू माझ्यासाठी साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. तू माझ्यासाठी काहीच बाळगत नाही बाबा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माऊली म्हणले तू काहीही होतोस आमच्यासाठी. माऊलींचं मत आहे, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आमुते. गुरु बंधू माय बाप सगळं होतोस बाबा, पण आमचं रक्षण करायला काही विसरत नाही. आणि मला सांग, ज्याचं रक्षण जगाचा बाप करतो त्याला काय अवघड अवघेची त्रैलोक्य आनंदाची. कारण तू कुठेही गेला तरी मला माहित आहे, विठ्ठल जयी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आता बरीच माणसं म्हणतात, जो दिसत नाही त्याला मानायचं कसा. लोकांचं फार मत आहे बरं का देवाविषयी. पण तुम्हाला खरं सांगू का, देव आवडायला भाग्य लागतं बरं का. मत माझं नाहीये. ज्ञानोबाराय म्हणतात, तशी दुसरीची वाट न पाहता पैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, वर याचा अर्थ कृपांकित करावं, आशीर्वाद द्यावा, तेव्हा कुठे माणसाला देवाची आवड लागते. नाहीतर लय अवघड आहे हो देवाची आवड लागायची. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तेव्हा कुठे माणूस देवाला मायबाप म्हणतो. नाही तर आपल्या आपल्यातच चाललंय सगळं. आपली परिस्थिती अशी आहे ना दादा, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. माऊली म्हणले, स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं जन्माला आली, यांना देव कळायचा जरा अवघडच आहे की नाही. आणि कसं देव कळणार आहे. मी एक साधं विचारतो तुम्हाला पाळच कर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कुठल्या तोंडाने आम्ही तरी समजून सांगायचा. अहो, ज्याला घरात माय कळली नाही त्याला पंढरीची माय कुठल्या श्लोकातनं कळणार आहे. पटतंय का तुम्हाला. तुम्ही आहात ना, मग आनंदाने बसा. तुम्ही बसलाय खरं, पण माझ्यावर उपकार केल्यासारखे बसलाय तुम्ही महाराज. तुम्ही असं एकदम असं ॲटिट्यूड मध्ये बसलाय. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी एवढ्या घर, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल बघतोय कशी करती बोल. असं ॲरोगेंटली बसू नका, आनंदाने बसा. फील द मुवमेंट. हे कीर्तन पुन्हा पुन्हा नाहीये दादा, आनंद घेत चला. बरं, साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. भाऊ आहात तुम्ही, माझे वडिलासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही. हो की नाही. एक काम करा, कीर्तन झाल्यावर तुम्हाला माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते, पण बोला. हा ना, तुम्हाला वाईट वाटायला असं हे न घ्यायचं ना, आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल. माणसांना सवय लागली. आमच्या महाराष्ट्रातली माणसं घेतल्याशिवाय बोलत नाही महाराज. सवय लागली त्यांना. काय देव कळणार आहे मला कळतच नाही आपल्याला. 500 हजारावर मतदान करणाऱ्या जाती आपण कसा गणराया पावणार आहे आपल्याला. अवघडच हो आपलं जरा, नाही का. खरंच अवघड आहे. माणसं सहज विचारतात, ताई पाप 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 म्हणजे काय असतं. अहो मायबाप हो, स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. अजून काय पाप पाहिजे. राहायला घर आहे, फिरायला गाड्या आहेत, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतायत, परमात्म्यासारखा पांडुरंग पाठीमागे आहे, तरी सुद्धा चेहऱ्यावर आनंद नाही, तरी 12च वाजल्यात. ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. तुम्हाला आनंद घेता येत नाही रे दादा. तेच तर मी सांगतेय. माऊली तेच तर सांगतायत, नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. असं कसं तुम्हाला देव आवडत नाही. अरे अरे आजकाल तरी आपलं खेडेगाव तरी बरं, आपला मराठवाडा तर त्यातली त्यात खूपच छान. महाराज, परमार्थ सामर्थ्याने करावा तर मराठवाड्यानेच करावा. मराठवाड्यासारखा परमार्थच नाही दादा. फारच सामर्थ्यवंत परमार्थ करतात ही मंडळी. खरंच हो, कष्ट करता तुम्ही. बरं,
99% म्हणलं तरी चालेल, पण 90% म्हणूया. 90% आपल्याकडे शेतकरी आहे. बाकी काही आपण फार मोठे व्यापारी, आपले काय गुंट्यावारी जमिनी इकल्या असंही आपलं काही हळदीवर कापसावरून सोयाबीनवर चाललंय आपलं सगळं महाराज बरं का. इथं काय आपल्याकडे, पण तरी सुद्धा मोठं फार मन बघा आपलं. खरं सांगते तुम्हाला दादा, फारच गोड माणसं आहात तुम्ही. पण थोडं समजून घेतलं ना की बास, तुमच्यासारखं आयुष्यच कोणाचं नाही बघा. काही नाही लागत हो दादा भगवंताला, खरंच काही नाही लागत. अट्टहास करूच नका कुठल्या गोष्टीचा. आपलं काय झालंय माहित आहे का, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपण जसे प्रेमळ आहेत ना तसे थोडे असे साधे पण आहे. आपण पटकन विश्वास ठेवतो कोणावर आहे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं नसतं. अशी जर महाराजांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई करायला लावली असती जगाला. ही प्रथा नसती राहिली पाणीग्रहणाची. बरं भाषा माझी नाही हो दादा. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे मत आहे तुकोबारायांचं. बरं तुकोबाराय स्पष्ट म्हणतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ज्या दिवशी कल्पना नाकाराल, असत्य नाकाराल, त्या दिवशी आनंद मिळणार आहे. ज्या दिवशी सत्य स्वीकाराल. बरं सत्य काय, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. बाकी खरं काहीच नाहीये. त्याला जवळ करायचा प्रयत्न करा. गणपतीचा भाव महत्वाचा आहे, त्याची सजावट नाही. गणपतीवर तुम्ही किती खर्च केलाय हे तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. त्यात भावही असू द्या ना. बरं अशा धर्मात जन्माला आलो दादा, कौतुक वाटतं मला आपलं. खरंच दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलादीत आहे ना त्याला हिंदू म्हणावं. अशा हिंदू धर्मात जन्माला आलो दादा, भाग्यवान माणसं आहे रे आपण. सांगा ना तुम्ही, त्या गणरायाला देव आपल्या भक्तिभावानेच केलं ना आपण. ही ताकद जर आपल्यात आहे तर काय हरकत आहे अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आपण आनंद नाकारतोय कारण आपण असत्य स्वीकारतो. काही लागत नाही माय, काही नाही. मोठं मन लागतं. म्हणलं की नाही तुम्हाला, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. लक्षात आहे ना, तो विषय राहिला होता ना दादा, हे की नाही. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. बसलेले मायबाप, ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी बप्पा भेटेल हा विश्वास मी तुम्हाला देते. फक्त नजर एवढी चांगली ठेवा. एवढा मोठ्या मनाचा स्वभाव ठेवला ना काहीच लागत नाही. पण हे मी नाही म्हणत, माझं ज्ञानोबाराय म्हणतात. शास्त्रवेद पाठ असले म्हणजे माझ्या नजरेत ज्ञानी नाही. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त नाही. माऊली म्हणतात, माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त आणि ज्ञानी कोण असेल, प्रत्येक कणात ज्याला परमात्म्याचं दर्शन होतं, माझ्या नजरेत तोच ज्ञानी आणि तोच भक्त श्रेष्ठ आहे, ज्याला समभाव दिसतो. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच. माऊली म्हणले तेच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी, ज्याला ज्ञात आहे सर्वा घटी राम देहा देही एक. कारण ह्या गणरायाचं 10 दिवसानं विसर्जन होईल. पण एकदा गणराया इथं बसवले की हे मात्र आपण गेल्याशिवाय जाणार. इथं बसवायचं आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, देव आहे देव आहे. पण काय झालं, 4 पुस्तकं आम्ही जास्त वाचली आणि ज्ञानेश्वरीला कमी समजायला लागली. हो की नाही. आजकाल सवरलेल्या माणसांना विचारलं ना, अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाही. ती माणसं आपल्याला शिकवतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हां, नो इश्यू. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15 दिवस शिकलात तरी इंग्लिश येऊन जाईल तुम्हाला. पण 15 पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळायचं सामर्थ्य येईलच, हे मात्र आम्ही सांगू शकत नाही दादा. इंग्लिशचं काय घेऊन बसला दादा, शास्त्रज्ञ वगैरे. अरे वेड्यांनो, या बल्बचा शोध 1806 साली पाश्चिमात्य संस्कृतीने, वेस्टर्न कल्चरने लावला अशी शिक्षण पद्धती सांगते. आता या पद्धतीला हेही कुणीतरी सांगा, 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे माझ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेश प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षांच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आम्हा वारकरी संप्रदायाला मिळालं. अजून काय भाग्य पाहिलं सांगा. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय खोटं काय, पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा विश्वासाचा लय प्रॉब्लेम आहे.
तुमच्याकडं घाई आहे, तुम्हाला आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिट असं लागतं महाराजांसारखा. तुमचा देवावर विश्वास फार कमी आहे. तुमचं कसं आहे ना, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ते रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं झाड, तरी झाड वाढत नाही ताई. ते कसं वाढेल मूर्खा. अरे धीर धरतोस की नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. आनंदालाही थोडासा वेळ लागतो की नाही. आणि कधीच कोणाच्या परिस्थितीची मस्करी करायची, त्यात आनंद मानायचा नाही. हा माय आज जर तिच्या अंगावर 100ची आणि तुमच्या अंगावर 1000ची साडी आहे तरी गणरायाची कृपा आहे. पण जर तुम्ही तिच्यावर हसलात तर काही दिवसांनी अशी वेळ येईल तिच्या अंगावर 10,000ची असेल आणि तुमच्या अंगावर फाटक्या पदराची असेल. हे दिवस बदलायला वेळ लागत नाही बरं का. त्याच्यामुळे कर्म सत्य ठेवा. कोणाच्या परिस्थितीची मस्करी करून आनंद मिळवायचा नाहीये. मी स्वतः आनंदी झालो पाहिजे. आणि आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही लोकाला आनंद द्याल. लोकांचं वाटोळं करून आनंद भेटत. लोक सहज म्हणतात ते नरकात गेलं की तळत्यात म्हण, हानत्यात म्हण, पोळीत्यात म्हण, काप्यात म्हण. खरं आहे का मला माहित नाही, मी नाही गेले, मी खरंच नाही ना. गरुड पुराण सांगतं असं असं असतं, म्हटलं असणारच ते. पुराण सांगतंय म्हणजे खरं आहे. पण मी खरं सांगू का, मेल्यावर नरकात जाल की नाही याचं माहीत नाही. पण जो माणूस दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकातच जळतोय. त्याला मरून नरकात जायची गरज नाही. त्याचं आत्ताचं आयुष्य नरक आहे, खरंच नरक आहे. त्याला दुसऱ्याचं सहन होत नाही ना. हां हां काय जग. आणि खरं सांगू का, प्रामाणिकपणे संसार करा तुम्ही, देव तुमच्या संसाराची राखणदारी करेल. त्याला काही फार वेगळं करायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आला बाबा आसोनी काही नाही, माय काही नाही लागत. तुम्ही फक्त नवऱ्याला जीव लावा, देव तुम्हाला जीव लावतोय. तुम्ही देवाला सुद्धा लावू नका, नवऱ्याला लावा फक्त. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आले की नाही. काय केलं तुकोबांच्या पत्नीनं, फक्त नवऱ्याला जीव लावला. 2 बायका तुकोबांना. तुम्ही लय कान देऊ नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. ते संत होते, तुम्ही काय. मला वाईट वाटतं दादा, लय वाईट वाटतं. बाप्पाच्या दारात सांगते मी, लय चांगली माणसं आहे आपण. पण बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो की वाईट वाटणारच ना दादा, हे की नाही. पैशाचा माज करून स्त्रीचा अपमान करणं कितपत योग्य आहे. पण कोण रे दादा आपण. अरे शाहिस्ताखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठेतरी लपली. शाहिस्ताखानाची बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्ताखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी न डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. बायकोला कौतुक वाटलं. बायको म्हणली क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. विचार माय बाबा हो, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहे आपण. आपल्या नजरेत तेवढीच खरता, तेवढंच सामर्थ्य आणि तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. नाही तर काय जगण्यात मजा हो. का नुसतं बोलायचंच, यत्र नारीस्तु पूज्यते रमनते तत्र देवतः. बोलायला राहिले, हे वागायला कुणी नाही, फक्त बोलायचं. पण बाईचा अपमान कसा करायचा हे आमच्याकडनं शिका. अवघड आहे हो. काही लागत नाही रे बायकांना, काही लागत नाही. पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, आयुष्य आराम कमी द्या. पण जो पुरुष आपल्या घरातल्या लक्ष्मीचा 4 माणसात कधी अपमान करत नाही, ती लक्ष्मी त्याच्या घराचं गोकुळच करते. एवढी ताकद तिच्याही मनगटात असते. सन्मान वाजवा, टाळ्या वाजवीत जा. कधीतरी आमच्यासाठी पण वाजवाचा टाळ्या, है की नाही. बायांचं सगळं झोंबतो तुम्हाला.
कीर्तन मरू दे तिकडं महाराज बरं का. आम्ही कुठल्या क्षेत्रात नको हो तुम्हाला आम्ही. असं कसं हो दादा, काहीतरी आमचाही सन्मान करत जा की. बरं माय मी काय खोटं बोलले का? संसारात तुम्ही सगळं कोणाच्या जीवावर सोडून येता? सासरी कोणाच्या जीवावर सोडता सगळं? ते माहेर कोणाच्या जीवावर सोडता तुम्ही? कोणाच्या विश्वासावर? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं एकदा पेटलं आपलं, सॉरी झालं, येईल अक्कल माझी मला. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून विचारते. संसारात कोण शहाणा लागतो? हा, नवरा लागतो की नाही? मालक लागतो की नाही? आम्हा वैष्णवांचंही तसंच आहे. पंढरीच्या मालकासारखा मालक एकदा पाठीमागे उभा राहिला ना, मग आमच्या सारख्याला काहीच कमी पडत नाही. आम्ही प्रत्येक दुःखाला आनंदात बदलतो. फक्त आमचा मालक आम्हाला भेटला पाहिजे, बस काहीच लागत नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुडी, शहाणा तो धनी घेत. मालक शहाणा भेटला पाहिजे. मग काय कावली म्हणतात, राजा याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. आम्ही पाहिजे ते मिळवतो, फक्त मालक मात्र पंढरीचा असला, मायबाप मात्र पंढरीचा असला. आई त्याला सर्वस्व केलं ना, मग नवराई तूच, मायाई तूच, बापही तू. जनाई म्हणते मला काहीच वाटत नाही संसाराचं. जनाबाई म्हणतात मला संसाराच्या दुःखाचं काहीच वाटत नाही, कारण मला माहित आहे माझी माय माझ्यासाठी धावत येणार.